चिरंजीवांची पंगत बसलेली आहे. चांगल्या स्टीम होतील. अप्रतिम, खूप टेस्टी बनलेली आहे. साधारण 10 लोकांपासून ते 100 लोकांपर्यंत दिवाळीचा सगळा फराळ बंद करता येईल. चलो भागो भागो. आमच्या दोघींना पावसात भिजणार अजिबात नाही एवढं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. गॅसवरती एका साईडला चवळ्याची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि एका साईडला सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. आज माझे सांधे थोडेसे दुखत आहेत म्हणून म्हटलं सकाळ सकाळी सुंठेचा काढा प्यावा, गुळ आणि सुंठेचा. आणि आता मला तोंडल्याची भाजी पण बनवायची आहे, पनीरची भाजी सुद्धा बनवायची आहे. तर 3 भाज्या बनवायच्या आहेत. आता पीठ मळून घेते. चला सुंठेच्या काढ्याचा आनंद घेते आता बसून निवांत. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. पनीरची भाजी तयार आहे, त्याच्यानंतर तोंडल्याची भाजी, चवळ्याची भाजी पण तयार आहे, चपात्या पण तयार आहेत, पण खाणारे अजून तयार नाहीत. आणि आमचे फोंडेजी अजून देवपूजा करायला बसलेच नाहीयेत. पता नाही क्या हो गया सबको. हाँ जी, पुत्र श्रीकांत आज कॉलेजला गेला नाही. पहिला दिवस गेला कॉलेजला आणि आज गेला नाही. आज क्यों बंक किया कॉलेज? हाँ जी बोलो बोलो, का नहीं गेला? अरे बोल. बोलायला तयारच नाही. क्या ही मैं बोलूं. चलते हैं फोंडे जी. पता नहीं फोंडे जी को क्या. फोंडे जी लबाड बच्चा पण बोलायला तयार नाहीये. फोंडे जी तयार आहात का तुम्ही? हाँ जी फोंडे जी, आज क्यों लेट किया आपने? कुछ कहना चाहते हो? नहीं. बापरे, मौन व्रत. बरं झालं माझा बबडा तर बोलत आहे. आता दूध गरम करायला ठेवते. फोंडेजी हे घे. पूजा झाल्यानंतर आता मी आणि फोंडेजी जेवण करायला बसलेलो आहोत. तुम्हालाच फोंडेजी. हा एवढं काय जास्त कमी काय द्यायचं फोंडेजी? क्या ही कम दे दूं मैं आपको. सकाळी पोट भरून जेवतो मी, डायरेक्ट संध्याकाळी पोट भरून जेवतो. हा पण संध्याकाळी भिकाऱ्यासारखं जेवायचं म्हणजे कमी खायचं असतं. हो. तुम्ही काय करताय? मग आजकाल तुम्ही डबा नाही घेऊन जात ना म्हणून संध्याकाळी भरून काढायचं का? नाही नाही, सकाळी भरपूर खायचं. हो राजासारखं खातो मी आता. मग संध्याकाळी मग राजासारखंच खातोय. कमी खा मग. हम थोड़ी आपको फोर्स करते, जबरदस्ती करते. आपके ऊपर डिपेंड है फोंडेजी. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. चिरंजीव त्यांचं आवरत आहेत, ते नंतर जेवण करतील. आता आम्ही दोघं खाऊन घेतो. आमच्या दोघांची पंगत संपल्यानंतर आता चिरंजीवांची पंगत बसलेली आहे. हाँ जी प्रोटीन खा लो पनीर खा लो तुम. हाँ जी दादू, कसं वाटतंय कॉलेज बंक करून? हा क्या ही बोलू. 1 महिनाभर घरीच होतो. 1 दिवस बंक मारल्यावर काय नवल. अरे लगेचच कॉलेज सुरू झालं दुसऱ्या दिवशी बंक. तू जाणार ना बाबू? तू जाणार आहेस ना? मनाचं कॉलेज दुपारी असतं. हा जी. दादूला काय झालं अचानक? पाऊस आला. जोरदारचा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. आमच्या कुंड्यामध्ये ना खूप ठिकाणी लाजाळूची झाडं आलेली आहेत. हे बघा, लाजाळू लाजला आणि ह्या कुंडीत सुद्धा लाजाळू चाललेले झाड. हे बघा कसे लाजतात. मुरझा गए. पावसाचा जोर आणखीन वाढलेला आहे, तीव्र झालेला आहे पाऊस आणि अधूनमधून हवा पण येत आहे. भाजीला नंतर आणा जाऊ तुम्ही भाजी. पावसा पाण्याचं मी कुठं जाणार आणि मना गाडी घेऊन जातो फुलाची. मी कसं जाणार? आप बताइए. कुठे जाते? बाकी शॉपिंग करायला इकडे तिकडे कशी जाते? शॉपिंगला पण तुम्हाला घेऊन जाते आणि मी एकटी जायची असेल ना कधी तर जाते. ज्या दिवशी भाजीला जात जाता पाऊस येतो मना स्कूटी घेऊन जातो. मी कशी जाऊ? छत्री घेऊन. छत्री पाय जाणार नसते. मी रिक्षा जाते. मग तुम्हाला परवडेल का ते? 50 रुपये जायचे, 50 रुपये यायचे. चालत जा की. चालत नाही जमत. थोडीशी लांब आहे, पाय दुखतात. औषध
दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि म्हणा माझा कॉलेजला चाललेला आहे आता. रेनकोट घेतलं बाळा? ठीक आहे. आयुष्यंत भाऊ यशस्व आराम से गाडी चलायलो. आओ जाओ. आत्ता भांडी आणि किचन वाटा मी स्वच्छ केलेला आहे आणि इकडं दादू झाडू मारत आहे. सुट्ट्यामध्ये जे काम करायचं ना ते आज करत आहे दादू. खिडकी खोल दे पुत्र. म्हणजे बाहेर थोडासा पाऊस उघडलेला आहे आणि हलकं हलकं ऊन पडलेलं आहे आता. पण वातावरणामध्ये शांती आहे. फक्त एकाच मशीनचा आवाज येत आहे, कटर मशीनचा आवाज येत आहे. माझ्या घरातली सगळी कामं संपल्यानंतर मी आता चाललेली आहे साड्या पिकोफॉलला द्यायला. 2-3 साड्या आहेत त्या पिकोफॉलला द्यायच्या आहेत. समोरच एक ताई राहतात त्यांच्याकडे मी देत असते. तर खाली भाभी पण माझ्या वाट बघत थांबलेल्या आहेत, त्यांच्या पण साड्या द्यायच्या आहेत. तर आम्ही दोघी जाऊन येतो लगेचच. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. पार्किंग सगळं ओलं झालेलं आहे पावसामुळे. भाभी वाट पाहत थांबलेल्या आहेत माझी. कितनी साड़ी ले ली? 7. चलो अच्छी बात है. भैया देखिए चले. खाना बन गया ना भाभी? खाना बन गया, अभी तड़का लगा. हाँ ना, ठीक है. चलो फिर खा के जाएंगे. आणि आम्ही इथं समोरच चाललेलो आहोत. हो. तर ह्या ताई आहेत, पिको फॉल करतात आणि ताईंचा केटरिंगचा बिझनेस आहे आणि ताई फावल्या वेळात पिको फॉल पण करून देतात. चला. सिलिंग मध्ये राहतात. खूप अवतारात आहे. चालतंय चालतंय. आमचा पण असा अवतार असतो. कामं उरकली? हो. ताई अजिबात बसत नाहीत. फावल्या वेळात फरशी पुसून काढली अक्षरशः सगळी. काकी? अच्छा. साड्या आणल्यात मी 2-3. पिकोफॉल तुमच्या वेळेनुसार द्या, चवडीनुसार द्या. हां मी तर काढलेत ब्लाऊज पीस भाभी. हां चला येऊ का चित्राताई? बरं ह्या ताई जेवणाची ऑर्डर घेतात बरं का. किती माणसाचे घेता ऑर्डर? साधारण 10 लोकांपासून ते 100 लोकांपर्यंत. अरे वा छान. तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर द्यायची असेल ना 10 ते 100 लोकांपर्यंतची ऑर्डर घेतात ताई. आणि मंथली मेस पण चालू आहे यांच्याकडे. फक्त एक टायमाची ना? सकाळची असते. आणि अशा ऑर्डर पण देतात तुम्ही? लाडू, चकली, चिवडा. अच्छा दिवाळीचा सगळा फराळ बंद करता येईल. त्यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता तुम्ही. चला येऊ का? वेळेनुसार द्या तुमच्या. हो हो नक्की नक्की येऊ. भाभी बुरबुर पाऊस राहिली. बाप रे बाप. चलो चलो भागो भागो. बाप रे भाभी एक रास्ता क्रॉस करने में अपन इतने भीगे. लोग दिन भर कैसे काम. हाँ काम भी करते हैं और एंजॉय करते बारिश में. आमच्या दोघींना पावसात भिजणं अजिबात नाही आवडत. मला अजिबात नाही आवडत पावसात कुठं जायला भिजायला. लोक फिरतात मके की कणीस खाते. बरोबर आहे. घूमते बारिश में. लोनाळा, तामिनी घाट यावा घूमते. खाना हो गया? नहीं खाने का है ना. हाँ चलो फिर भैया आहे. चलो बाय. मी घराची चावी खालीच विसरून आले. तुम्हाला त्रास झाला. थँक्यू. ओके बाय. हा चला पावसात भिजणं झालं. बापरे. दादू पण बाहेर गेलेला आहे. म्हणा तर कॉलेजला गेलेला आहे. त्याच्यामुळे घरामध्ये कोणी नाहीये सध्या. घरामध्ये शांती शांती आहे. चला आता मी थोडा वेळ आराम करते. कामं तर सगळी संपलेली आहेत घरातली. फक्त कपडे सुकायला टाकायचे राहिलेले आहेत. ते काम माझा दादू करेल. दादू बाहेर गेलेला आहे. टॉयलेटमध्ये कपडे सुकायला टाकेल. मी थोडा वेळ आता आराम करते. महारा बबड़ा आ गया. कैसे क्या आ गया इतनी जल्दी पुत्र? 3 बजे ही आ गया. 3 बजे ही आ गया. ठीक है अच्छी बात है तू जल्दी आ गया. 2:50 दादू कुठे? बाप रे बाप. ये तो 7 घोड़े बेच के सो रहा है 5 पे फॅन लगा के. माझी झोप मोडो करून स्वतः झोपलेला आहे. अरे क्यों क्यों गुस्सा हो गया पुत्र? त्याची गाडी दिसत नाही ना तुला माहिती ना काय? अरे काय तर काम आहे ना गाडीचं त्याच्यासाठी गेलेला शोरूमला तो. देऊन आलाय का गाडी? हाँ जी. अबे मुझे बोलने नहीं दे रहा पुत्र. तू गुस्सा क्यों हो रहा है? तू फ्रेश हो. मनाने आल्या आल्या जेवण करायला घेतलेलं आहे. आणि असं का खातोय बाळा? ही कुठली पद्धत आहे?
ताट घ्यावं बाळा, त्याच्यामध्ये चपाती ठेवावं, नंतर भाजी ठेवावी. हा रोल, अरे रोल खा, लेकिन थाली क्यों नहीं ले ली पुत्र? ये गलत है पुत्र. दादूचा आराम झालेला आहे आणि मनात आराम करत आहे. हे बघा मस्त झोपलेला आहे ब्लँकेट घेऊन, आणि वरती 5 वर फॅन चालू आहे. मस्त. याला नाही थंडी वाजत, या दोघांना अजिबात थंडी वाजत नाही. इथं मी माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे, आता शोधून घेते. मस्त थंड थंड वातावरणामध्ये कॉफीचा आनंद घेते. हॉलमध्ये बसून आनंद घेते कॉफीचा. वा वा, मधुराच्या कॉफीची चवच वेगळी आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता, आणि मी हंडीमध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या मोठ्या हंडीमध्ये डाळ काय शिजायला ठेवली एवढी, तर आज मी बनवणार आहे चकुल्या, दाल ढोकली. दादाची इच्छा झाली आहे चकुल्या खाण्याची. म्हटलं ठीक आहे बाळा, आता डाळ शिजेपर्यंत मी देवपूजा करून घेते. पूजा संपल्यानंतर मी आता चकुल्या बनवण्याची तयारी करत आहे. इथं मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर नाचणीचे पीठ आहे, थोडंसं बाजरीचे पीठ आहे, थोडंसं बेसनचे पीठ आहे, आणि याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर आणि कसुरी मेथी घातलेली आहे, आणि ओवा पण घातलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालून चांगलं घट्टसर मळून घेते, आणि त्याच्यानंतर छान कापण्या बनवते. मित्रांनो हे बघा, किती दिवसानंतर आमच्या घरी बीटरूट तडका बनलेला आहे. आणि ताई डाळीला तडका देण्यासाठी बघा मोहरी टाकलेली आहे, जिरं घातले आहे, आणि हा टोमॅटो ना अद्रक किसून घातलेला आहे. इथं चकोल्याचं कणिक मळून ठेवलेलं आहे, आणि इथं तडका तडका देणार आहे. डाळ शिजायला टाकते वेळेसच मी हळद, मीठ आणि हिंग घातला होता, त्याच्यामुळे आता हिंग नाही घातला आणि हळद पण नाही घातली. एवढी पातळ दिसणारी डाळ ना चकुल्या सोडल्यानंतर घट्ट होऊन जाईल. माझ्या सगळ्या चकुल्या आता बनवून झालेल्या आहेत. आता 5-7 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे चांगल्या स्टीम होतील. तसं तर बनवता बनवता काही चकुल्या स्टीम झालेल्या आहेत, पण काही आणखी होतील. चलो भाई, आता मी आणि म्हणा दाल ढोकली खायला बसतो. दाल ढोकली नाही, प्लस तूप, प्युअर गिर गायचं तूप. हो मस्त मस्त. देखते हे खाके. दादू तो स्विमिंगला गेलेला आहे, फोंडेजी आणखी येत आहे, त्यांना आता येईपर्यंत 1 तास लागेल, आणि मनाला जायचं आहे ढोल ताशा वाजायला. त्याच्यामुळे आता आम्ही दोघं खाऊन घेतो. वा बाई वा वा वा, क्या ही बोले. दाल ढोकली का मल्टीग्रेन पिठापासून बनवलेली दाल ढोकली. दाल ढोकली का म्हणते? चकुल्या चकुल्या. वा भाई वा 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 वा. हे बघा, बस एवढंच वाढ मला. अजून घे. तसं नाही, थंड होऊ दे ना. बर, आणि याच्यामध्ये गिर गायचं तूप. क्या ही मैं बोलू, इस खाने का जॉब नहीं, ये पटपट. वा भाई, कसला म्हणतात ना, कसलं जेवण आहे? कसलं एथनिक काय म्हणतात त्याला? एथनिक काहीतरी असं बोलतात ना. एथनिक? हा, असं नाही ऐकलं मी कधी. पारंपरिक भोजन. हा, पारंपरिक. मेल्ट कसं होतंय तू बघा, हळूहळू मेल्ट होत आहे. वाह बघा, वाह वाह, सुंदर. मी ना जवळजवळ 1-2 वर्षातून पहिल्यांदा बनवलेली आहे. अगोदर सारखी बनवायची, पण जेव्हापासून मला डाळ अवॉइड केली ना, डॉक्टरने सांगितलं डाळ अवॉइड करा, तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास आहे, तेव्हापासून मी जरा कमीच बनवते. टेस्ट करके बता. करून सांगते मी तुम्हाला. गरमागरम आहे, गरमागरम दाल ढोकली, गरमागरम चकुल्या. माझ्या आई सारखी बनवायची आम्ही लहान असताना, आणि माझ्या आईने याच्यामध्ये शापूची भाजी पण घालायची, छान बनायची. मी एकदा तशा पद्धतीने ट्राय करते, आणि मी आज खूप दिवसातून डाळ खात आहे. अप्रतिम, खूप टेस्टी बनलेली आहे. अजून भारी लागतं, खूप छान. म्हणजे या चकुल्याच्या पुढं सर्व काही फेल आहे, एवढ्या छान चकुल्या बनलेल्या आहेत, स्वादिष्ट. चला आता आम्ही खाऊन घेतो. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.